दिस इज माय इंग्लिश बुक स्टँडर्ड 5 सब्जेक्ट इंग्लिश मराठी माध्यम. आता आपलं दुसरं सत्र चालू झालं आहे, त्यामुळे आता आपण युनिट 4 पाहणार आहोत. फर्स्ट पोयम फ्रॉम दिस युनिट, हाऊ क्रीचर्स मूव्ह. टुडे वी आर गोइंग टू लर्न पोयम हाऊ क्रीचर्स मूव्ह. नाव व्हॉट इज द मीनिंग ऑफ द क्रीचर्स. क्रीचर्स म्हणजे काय, तर ऑल लिव्हिंग थिंग्स other than those that belong to the plant family are called creatures. म्हणजे वनस्पती सोडून इतर सर्व सजीव म्हणजे क्रीचर्स म्हणजे प्राणी. हाऊ क्रीचर्स मूव्ह म्हणजे प्राणी कसे हालचाल करतात. चला तर मग आपण पाहूया युनिट 4. सो वी आर गोइंग टू लर्न ए न्यू पोयम, न्यू टॉपिक, हाऊ क्रीचर्स मूव्ह. क्वेश्चन नंबर 1, लिसन, रिपीट, लर्न अँड रिसीड. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. चला तर मग आता सुरुवात करूया आपण कवितेला. द लायन वॉक्स ऑन पॅडेड पॉज. लायन म्हणजे काय, सिंह, आणि वॉक्स म्हणजे काय, चालणे. तो सिंह आहे, तो चालतो. कसा चालतो, ऑन अ पॅडेड पॉज. आता म्हणजे पंजे, परंतु पॅडेड पॉज म्हणजेच प्राण्यांचा जो पायाचा तलवा असतो त्याला मऊ भाग असतो, त्याला म्हणतात पॅडेड पाऊज, म्हणजे प्राण्यांचे मऊ पंजे. तो सिंह आहे, तो आपल्या तलव्याला असणारे मऊ भाग त्याच्यावर चालतो. फ्रॉम स्क्विरल लिप्स, फ्रॉम लिम टू लिम. आता स्क्विरल म्हणजे काय, खारुताई. लिप्स करते, लिप्स म्हणजे काय, उड्या मार. आता लिम म्हणजे काय, लिम म्हणजे फांदी. फ्रॉम लिम टू लिम. मग खारुताई काय करते, लिप्स म्हणजे एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारण्याचं काम कोण करते, स्क्विरल म्हणजे खारुताई. व्हाईल फ्लाईज कॅन क्रॉल स्ट्रेट अप अ वॉल. आता फ्लाईस आहे, फ्लाईस म्हणजे माशी. ती माशी जी आहे ती क्रॉलचा अर्थ काय होते, रांगणे किंवा सरपटणे. स्ट्रेट अप अ वॉल म्हणजे जी माशी जी आहे ती भिंतीवर सरळ रांगण्याचं काम करत असते. अँड सील्स कॅन डाईव्ह अँड स्विम. आता सील्स काय, सील्स हा एक माशाचा प्रकार आहे. कॅन डाईव्ह अँड स्विम. डाईव्ह म्हणजे काय, पाण्यात उडी मारणे. आता मासा म्हटलं कुठे येणार, पाण्यात. मग पाण्यात काय करतो मासा, उड्या मारतो आणि पोहतो. सील्स कॅन डाईव्ह अँड स्विम. द वर्म ही विगल ऑल अराउंड. वर्म म्हणजे काय, आता वर्मचा अर्थ होतो किडा, आणि विगल्स म्हणजे काय, वलवलणे. अराउंड म्हणजे सगळीकडे. तर हे किडे आहेत ते काय करतात, सगळीकडे वलवलण्याचं काम किडे करत असतात. द मंकी स्विंग्स बाय हिज टेल. मंकी म्हणजे काय, माकड. स्विंग्स म्हणजे झोके घेणे, आणि टेल म्हणजे माकडाची शेपूट. तर हा मंकी आहे, माकड आहे, तो आपल्या शेपटीच्या साहाय्याने झोके घेण्याचे काम करत असतो. अँड बर्ड्स मे हॉप अपॉन द ग्राउंड. आता बर्ड्स म्हणजे काय, पक्षी, आणि ग्राउंड म्हणजे मैदान. हॉप म्हणजे काय, टुनटुन उड्या मारणे. मग हे जे काही पक्षी आहेत ते मैदानावर, तर हे पक्षी आहेत ते जमिनीवरती किंवा मैदानावरती उड्या मारण्याचे काम करत असतात. ऑर स्प्रेड देअर विंग्स अँड सेल. तर हे पक्षी काय करतात, स्प्रेड म्हणजे काय, पसरवणे, आणि विंग्स म्हणजे काय, त्यांचे पंख. सेल म्हणजे काय, तरंगणे. मग पक्षी काय करत असतात, आपल्या पंखांच्या साहाय्याने हवेमध्ये तरंगण्याचे काम करत असतात. बट बॉईज अँड गर्ल्स हॅव मच मोर फन. आता बॉईज अँड गर्ल्स म्हणजे काय, बॉईज म्हणजे मुलं आणि गर्ल्स म्हणजे मुली. हॅव मच मोर फन. आता जे काही मुलं आणि मुली आहेत ते अधिकच मजा आणि मस्ती करत असतात. ते कशा प्रकारे ते बघा. दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन. आता लिप करतात म्हणजे ते उड्याही मारतात. डान्स म्हणजे काय, ते नाचतातही. वॉक म्हणजे
ते चालतातही, रन म्हणजे ते धावतातही. म्हणजे जी मुलं आणि जी मुली आहेत ते अधिक प्रमाणातच मजा मस्ती करत असतात. बिकॉज दे लिप अँड डान्स अँड वॉक अँड रन. ज्याप्रमाणे सर्वच प्राण्यांच्या रंगांमध्ये, आकारांमध्ये, वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये फरक आपण पाहिलेला आहे. वरील कवितेत आपण प्राण्यांच्या हालचालीचे प्रकार पाहिले. ही काय छोटीशी पोयम होती, त्याचे ऑथर अननोन आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.